एखाद्या कुटुंबामध्ये जर बाळ जन्माला येत नसेल, तर त्यासाठी अनेक प्रकारचे डॉक्टरी उपाय केले जातात, दैवी उपाय केले जातात, नवस बोलले जातात आणि ज्यावेळेस अनेक वर्षानंतर त्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्म होतो, त्यावेळेस त्या कुटुंबाचा आनंद शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आता हे जे नवीन जन्माला आलेले बाळ आहे, याला अतिउत्तम कपड्यांनी सजवलं, दागदागिन्यांनी मढवलं, पण जर त्या बाळाला योग्य आहार नाही दिला, योग्य संस्कार नाही दिले, त्याच्या वाढीसाठी योग्य वातावरण नाही दिले, तर त्याचं भविष्य काय असेल हे जसं ब्रह्मदेवानी सांगण्याची गरज नाही, तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये येणारी वास्तू, येणारा नवीन फ्लॅट, घर हे त्या बाळाइतकंच महत्त्वाचं असतं. आता हे नवीन घर ज्यावेळेस घेतलं जातं, ते घर सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पण त्या घराचं आरोग्य म्हणजेच घराचं पंचतत्व, अष्टदिशा योग्य आहे का हे जराही बघितलं जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ही दुर्लक्षित ऊर्जा त्या कुटुंबाला हात दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्यावेळेस व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नवीन वास्तू येते, त्यावेळेस त्याचं आयुष्याला खूप मोठं वळण मिळत असतं. जर नवीन वास्तूला योग्य संस्कार केले, तर ती वास्तू त्या कुटुंबाला लाभदायक ठरू शकते.